उत्तर महाराष्ट्राचं लक्ष हे मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निकालाकडे लागलेलं आहे। उत्सुकता या ठिकाणी सर्वांनाच आहे। स्ट्रॉंग बाहेर देखील नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे। आपल्यासोबत सामाजिक नागरिक कार्यकर्ते आहेत, समाजसेवक आहेत। काय सांगाल तुम्हाला सध्या या मुक्ताईनगरच्या नगरपंचायतच्या संदर्भात? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुक्ताईनगरकडे लागलेलं आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व प्रचलित आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये हा सामना रंगला। अनेक तोलगीतुरे या ठिकाणी बघायला मिळाले। निकाल पुढे ढकलल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले। वास्तविक निकाल लगेच लागायला हवा होता ही लोकांची प्रतिक्रिया होती, पण निवडणूक आयोगामुळे ती प्रक्रिया पुढे ढकलल्या गेली। सर्व नागरिक अतिशय उत्सुक आहेत की या चुरशीच्या लढाईमध्ये विजय कोणाचा होतो। राजकीय पक्षांनी त्यांची ताकद पणाला लावली आणि मुक्ताईनगर हे जे आहे हे राजकारणाचं एक नवं समीकरण इथे बघायला मिळते का, याकडे सगळे नागरिक आता लक्ष ठेवून आहेत। आपल्यासोबत आणखी आहेत, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? निकाला दुसऱ्या दिवशी लागणार होता। सर्वांना उत्सुकता होती की दुसऱ्या दिवशी नेमकं काय होते, परंतु 20 दिवस हा निकाल पुढे ढकलण्यात गेला तर सर्वच उमेदवारांचा जीव धोक्यात मोठीत असून आता 21 तारखेला निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आमचे देखील लक्ष लागलेलं आहे। नेमकं उत्सुक निकाल काय लागतो, सेनेचा किंवा भाजपचा? आपण सध्या स्ट्रॉंग रूम बाहेर आहोत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळतोय। एकंदरीत उत्सुकता हे शिंगेला पोहोचलेली आहे मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निकालाकडे। या ठिकाणी खडसे वर्सेस आमदार चंद्रकांत पाटील अशी लढत मुक्ताईनगरला पाहायला मिळाली। त्यामुळे याच मुक्ताईनगर नगरपंचायतच्या मतदानाप्रसंगी मोठे राडे देखील या ठिकाणी भाजप सेनेत पाहायला मिळाली। मात्र उत्सुकता आता सध्या सर्वसामान्य नागरिकांना लागलेली आहे निकालाची। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।